आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राइब करा। महाराष्ट्र बाळासाहेबांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी विशेष बोलणार आहे। महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष बावनकुळे दातविचक्या मुद्दा म्हणून बोलणार आहे की त्यांनी जे काय वक्तव्य वारंवार केलेली आहे त्यात आज जे केलेलं आहे त्याचा समाचार घेणं आवश्यक आहे। बघा आता ते काय बोलले। 14 कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं जगातल्या कुठल्या एजन्सी मार्फत, तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक 1 वर माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील। कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे। आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण, त्यामुळे सर्वात टॉपवर 1 नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। खरं तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे, कोणी सभा घ्यायला तयार नाही, त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही। उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत। 18 खासदार मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या वेळी 2019ला निवडून आले। यावेळी शरद पवारशी सोबत आणि काँग्रेस सोबत बसून उद्धव ठाकरेंनी आपला जनाधार संपवला। 18 खासदाराचा नंबर उद्धव ठाकरेंचा दिसणारच नाही आणि त्यामुळं त्यांना भीती वाटू लागली। निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता ज्या गोष्टी निरर्थक आहे, महाराष्ट्र जनतेला त्या गोष्टीची गरजच नाही आहे की महाराष्ट्राच्या जनता ज्या गोष्टी अपेक्षित करत नाही आहे, हे झालं ते झालं, टोमणे मारणं। खरं तर कोणी या बाबीला लक्ष देत नाही। जनतेला विकास पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुरांना काम पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुराला शेतकऱ्यांना भाव पाहिजे आहे, सोयाबीन कापसाचे प्रश्न सुटले पाहिजे, धानाचे प्रश्न सुटले पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे। जाणता कृषी मंत्री असताना शरद पवारजी ना हमी भाव मिळायचा ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळायचा। आता मी तुम्हाला सांगतो की दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय की पुण्यामध्ये जे आमदारकीचं बाय इलेक्शन होतं त्यामध्ये कोणत्या स्थितीमध्ये तिथले जे खासदार आहे बापट साहेब त्यांना प्रचारासाठी काढले, ते का काढले बघा। झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे दादा की ज्याच्यात मी सक्रिय नाही प्रकृतीमुळे। अनेक निवडणुका आपला पक्ष लढला, कधी हरलो कधी जिंकलो। आता बावनकुळेंना सांगतो की जर उद्धव साहेबांचा नालायक म्हणून जर सर्वे केला तर 1 नंबरचे निघतील, तर हेही बघा कसे काय 1 नंबर आलेले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले। या संस्थेने देशातील 13 राज्य निवडली होती। या 13 राज्यात मिळून एकूण 17,500 जणांनी आपलं मत नोंदवलंय। त्यात लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे नंबर 1 ठरले। उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं। तिथे तुमचे महान नेते फडणवीस हे कमी पडले ना, म्हणूनच त्यांना काढलं ना, नाही तर अशा स्थितीत काढलं नसतं। मग ही परिस्थिती आहे आज भाजपची।
काय दैना झालेली आहे, इतके घाबरलेले आहेत की विचारूच नका. अगदी पंतप्रधान मोदींपासून शहांपासून ते इथल्या तर महाराष्ट्रातली दाण झालेली आहे आणि काय बडबडतात काही नाही. त्या तिकडे बारामतीला भाषण करताना तुमच्या महान नेता फडणवीसनी सांगितलं की आम्ही राम मंदिर पूर्ण केलं आणि आता आम्ही भारताचा विकास करणार. म्हणजे 10 वर्षात तुम्ही फक्त राम मंदिर केलं, त्याच्या पुढे काहीच केलं नाही आणि आता विकासाच्या नावावर पुढे आता मागतायत भीक. हे किती बरोबर आहे? काय तुमची स्थिती आणि काय परिस्थिती झाली ते सगळं महाराष्ट्र आणि जग बघते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला आणखीन जर बघायचं असेल, भारतामध्ये तुमच्या या भाजपच्या पंतप्रधानांची आणि गृहमंत्र्यांची काय परिस्थिती ते गुगलवर शोधा की फेकूचंद कोण आहे, सर्वात खोटं बोलणारा कोण आहे, तुम्हाला कळेल. समजलं की नाही? त्याच्यामुळे तडीपार कोण आहे हेही तुम्ही गुगलवर शोधा, म्हणजे तुम्हाला तडीपार कोण आहे ते तुम्हाला मिळेल. चौकीदार चोर हो गया, चोर है, हे गुगलवर शोधा. आता ते तुम्ही गुगल बंद करू शकत नाही, त्याच्यातनं हटवू शकत नाही. ते खरं आहे, ते लोकांसमोर आलेलं आहे. जय हिंद.